वेलकम बॅक टू माय चॅनल ज्ञानवर्धन जी के. मित्रांनो, आज आपण ज्ञानवर्धन जी के या चॅनलवर चालू घडामोडीमधील प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत. हे सर्व प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. प्रश्न क्रमांक 1. अलीकडेच पंतप्रधान मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला? आणि पर्याय आहेत: ए. रशिया, बी. फ्रान्स, सी. स्पेन, डी. युक्रेन. आणि योग्य पर्याय आहे पर्याय ए. रशिया. प्रश्न क्रमांक 2. भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि पर्याय आहेत: ए. एम.एस. धोनी, बी. आशिष नेहरा, सी. युवराज सिंग, डी. गौतम गंभीर. आणि योग्य पर्याय आहे पर्याय डी. गौतम गंभीर. प्रश्न क्रमांक 3. सन 2024च्या सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? आणि पर्याय आहेत: ए. महाराष्ट्र, बी. उत्तर प्रदेश, सी. मध्य प्रदेश, डी. राजस्थान. आणि योग्य पर्याय आहे पर्याय ए. महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 4. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी मुख्य सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि पर्याय आहेत: ए. डॉक्टर सौम्या स्वामीनाथन, बी. अभिनव सिन्हा, सी. नृपेंद्र मिश्रा, डी. गीता गोपीनाथ. आणि योग्य पर्याय आहे पर्याय ए. डॉक्टर सौम्या स्वामीनाथन. प्रश्न क्रमांक 5. वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प अलीकडेच चर्चेत होता, तो कोणत्या राज्यात आहे? आणि पर्याय आहेत: ए. मध्य प्रदेश, बी. राजस्थान, सी. हरियाणा, डी. ओडिशा. आणि योग्य पर्याय आहे पर्याय ए. मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 6. आगामी 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय दलाचा मुख्य प्रायोजक कोण असेल? आणि पर्याय आहेत: ए. रिलायन्स समूह, बी. अदानी समूह, सी. टाटा समूह, डी. भारती एअरटेल. आणि योग्य पर्याय आहे पर्याय बी. अदानी समूह. प्रश्न क्रमांक 7. 16व्या वित्त आयोगाने एक सल्लागार परिषद स्थापन केली, तिचे निमंत्रक कोण आहेत? पर्याय आहेत: ए. डॉक्टर डी. के. श्रीवास्तव, बी. नीलकंठ मिश्रा, सी. डॉक्टर पूनम गुप्ता, डी. प्रांजुल भंडारी. आणि योग्य पर्याय आहे पर्याय सी. डॉक्टर पूनम गुप्ता. प्रश्न क्रमांक 8. पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या उद्घाटन समारंभात भारताचा ध्वजवाहक कोण असेल? आणि पर्याय आहेत: ए. पी. व्ही. सिंधू, बी. गगन नारंग, सी. शरथ कमल, डी. ए आणि सी. दोन्ही. आणि योग्य पर्याय आहे पर्याय डी. ए आणि सी. दोन्ही. प्रश्न क्रमांक 9. फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला? आणि पर्याय आहेत: ए. राहुल गांधी, बी. रोशनी नादर मल्होत्रा, सी. मुकेश अंबानी, डी. अमिताभ बच्चन. आणि योग्य पर्याय आहे पर्याय बी. रोशनी नादर मल्होत्रा. प्रश्न क्रमांक 10. हरियाणाचे नवे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि पर्याय आहेत: ए. राजीव कुमार, बी. अशोक गांगुली, सी. पंकज अग्रवाल, डी. अजय सिन्हा. आणि योग्य पर्याय आहे पर्याय सी. पंकज अग्रवाल.
प्रश्न क्रमांक 11. जून महिन्याचा ICC प्लेयर ऑफ दी मंथ हा पुरस्कार कोणी जिंकला? आणि पर्याय आहेत ए. रोहित शर्मा, बी. जसप्रीत बुमराह, सी. हार्दिक पांड्या, डी. अर्शदीप सिंग. आणि योग्य पर्याय आहे पर्याय बी. जसप्रीत बुमराह. प्रश्न क्रमांक 12. टाटा पॉवर सोलर सिस्टीम्स लिमिटेडने अलीकडेच कोणत्या राज्यात घर घर सौर उपक्रम सुरू केला आहे? आणि पर्याय आहेत ए. बिहार, बी. मध्य प्रदेश, सी. उत्तर प्रदेश, डी. राजस्थान. आणि योग्य पर्याय आहे पर्याय बी. मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 13. कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह या प्रादेशिक सुरक्षा गटाचे नवीन सदस्य कोण बनले आहे? आणि पर्याय आहेत ए. भूतान, बी. बांगलादेश, सी. पाकिस्तान, डी. इराण. आणि योग्य पर्याय आहे पर्याय बी. बांगलादेश. प्रश्न क्रमांक 14. नुकतीच नाटो शिखर परिषद कुठे झाली? आणि पर्याय आहेत ए. पॅरिस, बी. अंकारा, सी. वॉशिंग्टन, डी. लंडन. आणि योग्य पर्याय आहे पर्याय सी. वॉशिंग्टन. प्रश्न क्रमांक 15. दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिवस कधी साजरा केला जातो? आणि पर्याय आहेत ए. 9 जुलै, बी. 10 जुलै, सी. 11 जुलै, डी. 12 जुलै. आणि योग्य पर्याय आहे पर्याय सी. 11 जुलै. प्रश्न क्रमांक 16. सर्वोच्च न्यायालयात नवीन फायलिंग काउंटरचे उद्घाटन कोणी केले? आणि पर्याय आहेत ए. अमित शहा, बी. DY चंद्रचूड, सी. राजनाथ सिंह, डी. अनुराग ठाकूर. आणि योग्य पर्याय आहे पर्याय बी. DY चंद्रचूड. प्रश्न क्रमांक 17. नुकतीच आर्मी हॉस्पिटलचे कमांडंट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि पर्याय आहेत ए. अभिनव सिंग, बी. शंकर नारायण, सी. गुरप्रीत मान, डी. यापैकी नाही. आणि योग्य पर्याय आहे पर्याय बी. शंकर नारायण. प्रश्न क्रमांक 18. अलीकडे कोणत्या राज्यातील संशोधकांनी नारळाच्या भुसापासून सुपर कॅपॅसिटरसाठी सक्रिय कार्बन तयार करण्याची पद्धत विकसित केली आहे? आणि पर्याय आहेत ए. ओडिशा, बी. कर्नाटक, सी. केरळ, डी. महाराष्ट्र. आणि योग्य पर्याय आहे पर्याय सी. केरळ. प्रश्न क्रमांक 19. अलीकडे बातम्यांमध्ये आलेल्या GSAT-20 उपग्रहाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? आणि पर्याय आहे ए. पृथ्वी निरीक्षण, बी. संप्रेषण, सी. हवामान निरीक्षण, डी. नेव्हिगेशन. आणि योग्य पर्याय आहे पर्याय बी. संप्रेषण. प्रश्न क्रमांक 20. नुकतेच बातम्यांमध्ये पाहिलेले गार्डी सुगदूब बेट कोणत्या समुद्रात आहे? आणि पर्याय आहेत ए. कॅस्पियन समुद्र, बी. काळा समुद्र, सी. भूमध्य समुद्र, डी. कॅरिबियन समुद्र. आणि योग्य पर्याय आहे पर्याय डी. कॅरिबियन समुद्र. थँक्स फॉर वॉचिंग. असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञानवर्धन GK चॅनलला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.